मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपण चाललो कोकणामध्ये डॉल्फिन या बसने चाललो आहे. ट्रेनची जर तिकीट अवेलेबल नव्हती कोकणात जाणारी, त्यामुळे ऐन टायमाला मला डॉल्फिन बसने जावं लागतं आहे. तर इथे थांबलो आहे मी, बघू शकता. सगळ्या बस आता चालू झाल्या कोकणात जाणाऱ्या बस आहे. रत्नागिरीसाठी तर ही बस आली आहे सिल्वरवाली. आपली डॉल्फिनची बस 9चा टायमिंग आहे. इथून 3 हात नाका ठाण्यावरून बस पकडतो आपण. मी आणि माझी वाईफ उभ्या आहेत मॅडम. बघू बस वेळेत निघाली आणि वाटेत कुठे ट्रॅफिक नसलं तर सकाळी 9पर्यंत पोहोचू आपण. सगळे कोकणात जाणार लोक सगळे. आज तारीख आहे 26. उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे स्टेशनवर. तिथं ठाणे स्टेशन तुम्ही बघूच नका किती गर्दी होती. आणि बससाठी पण ते 9 वाजलेले असतात पण बस ठरवली काय कळणार नाही. बस तो काय पत्तो ना मारणार बाहेर तात्काळ आहे माहिती. वाट बघून बघून तोंड झाला बारीक. 9 वाजता उभं राहून राहून बाहेर एक लागली भूक. खाता वडापाव तोंड तर बघा. उभं राहून भूक लागली बघा. काय सांगतात. अर्धा तास गाडी लेट आहे. 9ची गाडी 6 घेतली. 9 वाजलेले आहेत बघू शकता. पण कोकणातल्या गाडीसाठी अजून लोकांचं वेटिंग चालू आहे. अजून पण काही बस आली नाही. वेलंकनी आणि डॉल्फिन ह्याच बससाठी इथे गर्दी आहे फक्त बघू शकता. बाकी सगळ्या सातारा सांगली ह्या साईडच्या बसेस आहेत. तिकडे जाणाऱ्या बससाठी लोक निघून गेले. बट कोकणातल्या बससाठी अजून गर्दी आहे. बस अजून आली नाही. अर्धा तास लेट आहे. फायनली बस आलेली आहे दिसते आपल्याला. डॉल्फिन आलेलं आहे. 9:30 वाजले. चला बसमध्ये बसूया. चल अपॉइंटमेंट मित्रांनो. जी पहिली डॉल्फिन बस होती ती बस आपली नव्हती, ती दुसरी बस होती डॉल्फिनची. आपली बस यायला अजून 2 मिनटं आहेत. थोडा वेळ आहे अजून आपली बस यायला. बस आलेली आहे आपली डॉल्फिन. हीच बस आहे आपली कोकणातली. डॉल्फिन 7-8 सावंतवाडी. बॅगा टाकायच्या लागतं म्हणजे फोटो बरोबर राहील आपण. चला बसमध्ये चढूया. चल वा वा जबरदस्त एंट्री आलाय बघू शकतो तुम्ही. हे बाई इकडे का. हेच 7-8 बस CBD बेलापूरला पोचलेली आहे बघू शकता. बस तर चालू आहे फुल स्पीडमध्ये. सध्या तरी काय ट्रॅफिक वगैरे असं रस्त्याला दिसत नाही आहे. एक्सपेक्ट केलं होतं की रस्त्याला भरपूर ट्रॅफिक वगैरे असेल पण नाही आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने व्यवस्थित गाडी चालू आहे सुसाट बघू शकता तुम्ही. थोडं रिफ्लेक्शन आहे बसमध्ये. अजून लाईट चालू आहे ते काचेवरती बघा रिफ्लेक्शन पडतं ना म्हणून थोडं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण थोडं दिसतं बाहेरचं. बघू आपण पुढे. घड्याळामध्ये वाजलेले 12 बघू शकता तुम्ही. 27 ऑगस्ट. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. कोण हा ब्लॉग बघतात त्यांनी जरूर मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा प्रवास कसा चालला आहे. तुम्ही कसे गावी चालले आहेत. तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या. कोणाला कन्फर्म तिकीट भेटली ट्रेनची ते जरूर सांगा. ज्यांना ट्रेनची तिकीट नाही भेटली ते कसे चालले आहेत. मी तर चाललो आहे बसने. डॉल्फिनचा बस पकडलं आहे मी ठाण्यावरून. उद्या सकाळी 9पर्यंत तरी एस्टिमेट दाखवते 9पर्यंत पोहोचेल सावंतवाडीला. सावंतवाडी बायपास रोडला. कोण सावंतवाडीचे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सावंतवाडीकर आणि बाकीच्यांनी पण वाटेत कोकणकर जो कोणी व्हिडिओ बघतो त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज 27 तारीख आहे. रात्रीचे 12 वाजून 2 मिनटं झालेली आहेत आणि बसचा प्रवास चालू आहे आपला. बघा बाहेर गाडी पनवेल क्रॉस केली आहे. पनवेलवरून आता पुढे चालली गाडी.
साईकृपा पनवेल फेमस लपेटा. कोणाकोणाला माहिती आहे साईकृपा पनवेलचा फेमस लपेटा? कोण कोण आलं इथं ढाब्यावरती स्पेशल खायला कमेंटमध्ये जरूर सांगा. हायवेला बघू शकता पूर्ण रस्ता भरलेला आहे. सगळे लोक गावी चालले आहेत कोकणात. बघू शकता A to Z सगळ्यांच्या घरी उद्या गणपती आहेत. उद्या म्हणजे आजच 1 वाजला आहे, 27 तारीख आज, आणि चालले आहेत लोक गावी. पूर्ण रस्ता हायवे. मला वाटतं हा तर बाईकवरून चालला आहे गावी रायडर. किती बसेस आहे. बसेस पार्किंग फुल आहे. रस्त्यावरती बसेस उभ्या आहेत. पूर्ण हायवे फुल आहे बघा. बसेस लावायला, आतमध्ये जायला आणि यायला सुद्धा रस्ता नाही आहे. पूर्ण पॅक आहे. मला वाटतं हॉटेलवाल्याने नारळ वगैरे लावला इकडे. कोकणातला असा नारळ तर लावतोच. तरीच सगळं भरलेलं आहे इथे बघू शकतो. पूर्ण हॉटेलमध्ये काय बापरे. मला वाटतं हायवेला एकच हॉटेल आहे की कसं काय. संपूर्ण हायवे कोकणात जाणाऱ्या गाड्यांनी भरलेला आहे. मॅनेजमेंट इथे पार्किंगचं हॉटेलवाल्यांचं चालू आहे. कुठची गाडी आतमध्ये जाणार, कुठची बस लागणार. बापरे अवघड आहे भरपूर. गणपती बाप्पा मोरया. चला मी पण जातो आता आतमध्ये जाऊन बसतो बसमध्ये. काय खाल्लं तर नाही बघू. आतमध्ये जाऊन बसतो. काय करणार, बाहेर पाऊस पण पडतो थोडा. चला आतमध्ये जाऊन बसू. चला आपण तर जाऊन बसतो आतमध्ये. हे ड्रायव्हर कॅबिन वरती. क्लीनर झोपतो वाटतं. झोपायसाठीच आहे. 2 क्लीनर, 1 ड्रायव्हर, 1 मेन ड्रायव्हर. आज जाऊया. इंटर गेलं बघा आतमध्ये बसतं कसं पावरफुल. चला बस तर सुटलेली आहे आता हॉटेलवरून. आता रात्रीचं आता तुम्हाला काही दाखवू नाही शकत आहे मी. डायरेक्ट आता सकाळी भेटू आपण. पहाटे गाडी थांबेल कुठे तिकडचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. गुड नाईट. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे वाजलेत 6 आणि तुम्ही बाहेरचा निसर्ग बघू शकता. सकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजताच एवढं सुंदर दृश्य दिसतं. कोकणातली पहाट, पण गणपतीच्या दिवशी. अजून काय पाहिजे. गाडी आपली आता पोचली आहे संगमेश्वर रोड. संगमेश्वरला गाडी पोचली आपली. अजून 4 तास बाकी सावंतवाडीसाठी. बघा रस्त्याची कशी चाळण झालेली आहे. गाडी पूर्ण हलते. बघितलं रस्ता म्हणजे काय काय ठिकाणी असे पॅचेस आहेत जिथे पूर्ण म्हणजे रस्ता नाही, खड्डा आहे. पूर्ण खड्डे आहेत. अशी परिस्थिती आहे. बघा काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे की खड्ड्यांचं काम चालू काय समजत नाही. बघू शकता पूर्ण रस्ता बघा खालती कसा आहे. हे अशा प्रकारचे रस्ते आहे गावी यायला. संगमेश्वर रोड स्टेशनच्या समोरचा हायवे हा. त्या साईडला पलीकडे तिकडे संगमेश्वर रोड रेल्वे लाईन गेलेली आणि रस्ता बघा पूर्ण रस्ता. अरे बापरे ऑलमोस्ट
एक 1-2 किलोमीटरचा रस्ता तरी असाच आहे हा. पण निसर्ग मन मोहून घेतोय. भले खड्डे असू दे, पण तुम्ही बाहेरचा निसर्ग बघा. वा, सुंदर सकाळ. हे बघा, रस्त्याचं काम चालू आहे अजून. सगळ्या गाड्या लाईनीत आहेत. नायकांची गाडी, हिमानी. हे बघा, रस्त्याला कसं काम चालू. कोकण हायवे, मुंबई गोवा हायवे, ही परिस्थिती बघा. लालपरी. अरे बापरे, सुंदर असा बंगला समोर दिसतो आपल्याला. आणि मागे धुकं, डोंगर, अप्रतिम. बाहेर काय सुंदर दृश्य आहे ना. डोंगरांनी कसं धुक्याची चादर पांघरली आहे बघा. वा, किती सुंदर दिसतंय. बघा धुकं कसं जमलं. 8 वाजलेत मित्रांनो आता. आणि गाडीने लांजा क्रॉस केला आणि बाहेर बघू शकता धुवाधार पाऊस चालू आहे. विंडोवरती बघू शकता तुम्ही, जोरदार पाऊस चालू आहे इकडे आता. लांजा, कोण कोण आहेत लांजाचे कमेंटमध्ये जरूर सांगा. थांबला पाऊस थोडा. मगासपासून भरपूर पाऊस चालू होता, भरपूर. पण आता थोडा पाऊस थांबलाय, थोडं क्लिअर झालं. कणकवलीला पोचली आपली गाडी. कणकवली बस फक्त 5 मिनिटामध्ये येतो स्टॉप. का सुंदर निसर्ग आहे, अप्रतिम. वा, फक्त 1 तासामध्ये आता सावंतवाडी. कणकवलीचे कोण कोण असेल जर कमेंट करा बघूया. मला आम्ही कणकवलीकर. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग कोकण. 8 वाजल्यात, 8:15 झाल्यात.
आणि आपण पोचलो आहे कणकवलीमध्ये. कणकवलीपासून थोडं 5-10 मिनटाच्या अंतरावर आपण असू. नांदगाव साईडला आपण आहोत आणि आपली बस थांबली आता इथे चहा पिण्यासाठी. बघू शकता. कणकवली बाजार बघू शकता तुम्ही. कणकवली बाजारात पोचलेलो आहे आपण. कोण कोण आहे कणकवलीकर कमेंटमध्ये सांगा. कणकवली बाजार मस्तपैकी बाजार भरलेला. आज गणपतीचा दिवस आहे. गणपतीच्या दिवसात मस्तपैकी फळ बाजार, फुल बाजार. वा, किती प्रसन्न वाटतंय. बघू शकता तिकडे कणकवलीचं बस स्टॉप. हा बघा, कणकवली बस स्थानक. कोण कोण असं कणकवलीचे कमेंट करून सांगा. बस कुडाळ क्रॉस केलं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता सावंतवाडी बायपास फक्त 15 मिनटात. ड्रायव्हर काका बसलेत आपले. ड्रायव्हर केबिनमध्ये बसून जाण्यात मजा वेगळीच आहे. कसलं भारी वाटतंय. हे आपले क्लीनर काका. थग लाईफ. ट्रेनमधून जाण्यात जी मजा येते ती बसमध्ये पण आहे. ट्रेनमध्ये आणि बसमध्ये हां, सावंतवाडी बायपास रोड. चला पोचलेलो आहे आपण मित्रांनो. सावंतवाडी बायपास रोड आलेला आहे. आपण उतरून घेऊया सावंतवाडी बायपास रोडला. चला मित्रांनो, आल्या मळगाव बायपास. आपण उतरून घेऊया. उतरून घेऊया. हा, इथे उतरून घ्यायचं. चला आला, उतरूया. चला सावंतवाडी. सामान काढा आणि ऑटोमध्ये बसा. चला चला, बाय बाय डॉल्फिन. ऑटोमध्ये बसून डायरेक्ट सोनुर्ली देवळाकडे, आपल्या घरी. सगळ्या बस ऑलमोस्ट पोहोचलेल्या तिकडे आता, बघू शकता. ऑटोमध्ये बसलो मित्रांनो. उतरलो आता आम्ही. ऑटो पकडले घरी जाण्यासाठी.
5 मिनटात घरी. सगळ्यांना सरप्राईज आहे. घरी कोणाला जास्त माहिती नाही की आम्ही आता आलो आहे म्हणून. बघूया घरच्यांचे रिॲक्शन तुम्हाला दाखवतो, नक्की बघा. हे बघा आमचं गावचं मंदिर समोर देवी माऊली. केवढं मोठं मंदिर आहे बघा. जाऊ दे वरती. काय रे फोन लावतात का पाळ्या? अरे रे